आता मी पप्पाला सोडून देईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. माझी मम्मी आता जेवली बरं उठून आली आता चक्कर चालली. मामा पाणी हालत नाही म्हणते त्यासाठी. मामा तुला खरंच पाणी आणलं यार मम्मी. घरी शंभरचा प्रॉब्लेम असेलच रे, माझ्याही घरी आहे. वेलकम बैक टू गाइस, आपका स्वागत है मेरे न्यू ब्लॉग में. गाइस आता उठलो मी, सध्या घरात शूट करत आहो. चला, माझी मम्मी आता स्वयंपाक करत आहे. सकाळची स्वयंपाक होते आमचा. स्वयंपाकमध्ये काय करता मी तुम्हाला दाखवतो. माझी मम्मी स्वयंपाकमध्ये करत आहे भेंडी. कारण की पप्पाचा ऑफिसचा टाइम झाला आहे जायचा, तर आमच्या घरचा स्वयंपाक सकाळीच होते. तुम्हाला पसारा दिसत असेल, तसंच्या तसाच आहे. माझी बहीण आता सुटली झोपेतून. चला, आता मी पप्पाला सोडून देईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. भेंडीची भाजी. माझ्या मम्मीला समजत नाही, थोडी थोडी बोलते ते. पहिल्यांदा कॅमेराच बोलत आहे ना, म्हणून. नाही ना मम्मा, बरोबर ना? बोलता येते, येत नाही काय बोलता? बोलता येते, काही भाषा काही सांगते. मग आता बोलत आहे मी चांगली भेंडीची भाजी. भेंडी सगळ्यात जास्त माझ्या पोरीला आवडते, मग मी हप्त्यातून 3 वेळा भेंडीची भाजी बनवत असतो. चला, आता भेंडीची भाजी होत आहे. भेंडीची भाजी की जेवढा ठसा लागत आहे, खूप ठसा लागत आहे. काय हो, मी काय दाखवत होतो? भेंडीची भाजीची ठसका लागत आहे. त्या बापाच्या ना मग अरे पप्पा वेळ झाला भाजी बनवायला, तर पप्पा आता टाइम झाला आता गाडीचा, म्हणून पावर केला गॅसचा, तर मग ठसका लागला. किती ठसका लागत आहे. ती मागते घरा मागते. काय होत, बॅग तयार झाली. आता चालली माझी पप्पा ड्युटीवर. चला, मी तुम्हाला दाखवतो. घेतो बघा, गाडीवर बसतो मस्त गाडीवर. गाडी सुरू, चलो. या मग, चला काहीच आता घरी जाऊ. काही पोचतो आपण घरी. किती वाजले काहीच माझी मम्मी तेवढा सकाळी जेवण करते. काहीच खाऊन एवढा सकाळी जेवण करतो मम्मा तू? सकाळी नाश्ता करतो, मग मध्ये कामाने 2-3 वाजते, मग 3 वाजता जेवण करतो. अरे बापरे, पा मग मी सकाळी स्वयंपाक झाल्याबरोबर काही नाही काही थोडासा तर नाश्ता करतो. कचरा गाडी आली, काहीच कचरा टाकत आहे. गल्लीतला मॉल पा. माझी मम्मी आता जेवली बरं. आता तुझा सब खाते केलास मुसली. जे काही असेल ते. किती 11 वाजले. पहा ना आताचा टाइम पहा. 2 वेळा जेवली. साडे 12 झाली काहीच. मी आपण फोन तयार आहो. आता भूक लागली जोरात. ठीक आहे, आता मी जेवण करतो.
माझी मम्मी मला जेवण देत आहे. वरण भाजी. गाईस एवढं केलं मी स्वयंपाक आज. वरण भात रोज पाहिजे. वरण भात भाजी पोळी भेंडीची भाजी ठीक आहे. आता मी जेवण करतो आणि आपण मग थोड्या वेळानंतर. तू गुंतव रे मम्मी केस. काय ते माझ्या बहिणी घालून देत आहे माझी मम्मी. एवढे छोटे आहे इकडचे. एवढे छोटे आहे का आताचे वाजले साडेसहा. मम्मी तिकडे तेवढं घे तिकडे जेवण घेतो बरोबर घेतो आता तिकडे घेतो. बाई काय खाऊ गं तुमचं काय असं पण लागते काय काय म्हणतो नॉर्मल. तू गवलीस ना लस लागला मम्मीले. नाही नाही. ते गहू कधीच नसते निवडत मीच गहू निवडत असतो. हो ते म्हणते मला गहू निवडायचे जीवाकडे ते म्हणते मग मलाच गहू निवड लागते सगळे 10-12 किलो मीच गहू निवडतो. मम्मी मी निसू लागू का तुला? गाईस फक्त माझा मुलगाच मध्ये गहू निवड लागते. मी निवडू लागू मग तुला? नाही गहू निवडलेच आहे दे ना मग जवळ आता. तोच निवड लागते. तू 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 तर निवडू नाही लागत. गाई एवढा चांगला माझा पिऊ दादा आहे. तुला साधा वाटत असेल. साधा आहे का तू खरंच? मला विचारा कसं आहे तो तर. गहू निवड लागते म्हणून माहितच नव्हतं आता आठवण आली म्हणून मी आता गहू निवडत आहे. हे खरी रियालिटी सांगते सांगा रोज बाई. हा ती गाडी साधा पर्यंत झोपलीच होती. माझ्या मम्माचं रुटीन तुम्हाला लोकांना माहितीच असेल. जेवते झोपते पण एका स्त्रीला खूप काम असते. हो मग माझी मम्मी विसरली होती गहू निवडायला आणि मला तर हे कचकच आवडत नाही. मला असं वाटते कोणाला पैसे देऊन ते निवडायला लावून द्या बस बंद करा असं तर निवडत होती. मला नाही आवडत. सरपती गहू आहे ना तो आपण नसतो निवडत. खऱ्या रुची तुमची लागते. असे विचारायला बाहेरचं असं तर आता काय म्हणावं आता मी म्हणावं काय आता तुम्हीच सांगता मला चल तेवढं रे, माहिती. तो निवड चुपचाप. हो बाई ज्ञान नसू खूप बाजू आम्हाला ज्ञान नाही बाजाचं. मला गमत नाही आज. जाऊ दे माझी मम्मी नेसते एकटी गहू आहे ना मम्मा. मीच निवडतो जीवाकडे नाही गहू निवडायचे. 10 किलो असतात निवडतो 20 किलो असतात गहू निवडतो. एक महत्वाची गोष्ट सांगतो गाईज. माझे पप्पा ड्युटीहून आली आता चक्कर चालली. बिकॉज हा आणत नाही जडण. आणता आलं पाहिजे जडण. हा आता किती वाजले 8 वाजले गाईज. पप्पाची बॅग आता पापाचे आता दळण केंद्रावर जाईन दळण आणा. दळण पाणी काढ जा पप्पा. येऊ का पप्पा मी सोबत. पप्पाच जाते एकटी. अंधारात कॅमेरा दिसून गेला तरी कॅमेरा लावून मी पप्पा किक मारून लागते का? पाणी काढलं तर काय होतं? अरे मग तुम्ही संक्रांत पाणी नाही पाहिजे रे व्यवस्थित. किक मार लागते गाईज. अरे यार अलाराम जरा के चाबी सुरू आहे ना. लाईव्ह पप्पा स्टँडवर उभी करावं लागते. स्टँडवर. अरे यार कशी काय आपली गाडी यार. होय बबली काही म्हणू नको. बबली येते. कस काय करू काय गाडी कस काय करू काय. या मग पप्पा. किक मारायसाठी. नाही बघतेस कसं? दिसता. जा, पाणी आणलं. पहिले तू आण ना बापा मी काय पाणी आलं तू तुला हुशार दिसायला मध्ये.
मम्मी मम्मी पाणी आण एक ग्लास. मम्मीने पाणी आलं नव्हते पुढे कामं मम्मीच्या इकडे करून घेतली. चलते रे तर मम्मी पाणी आण. मी जेव्हा आण म्हणते तेव्हा पाणी माझ्या तोंडासमोर असलं पाहिजे आणि जेव्हा मी नाही म्हणत तेव्हा इथून सगळं हटलं पाहिजे. काय हे भुक्या? मम्मी पाणी आण. क्या कर रे मम्मा तू काय ना ते रुचू बेटा काय म्हणते तुले ते म्हणते पाणी आण म्हणते पण तिला पाणी मिळून देत नाही. हो वेळ झाला स्वयंपाकाला आपल्याला मुसळ करतो पहिले. ठीक मम्मा पाणी. हालत नाही म्हणते त्यासाठी. मम्मी पाणी आण ना. अरे पाणी पाहिजे पिऊदाले आणला. बस भाई नाटक नको करू तू माहिती आहे मला नाटक करतो म्हणून. तुझा एक ग्लास पाणी आहे ना. बघ, प्लीज पिया पाणी आणलं. अगं, चालेल देऊ ती तुला देऊ तुला सांगू या पाणी या मस्त म्हणतोच होतं. चल फायनली गाइस मुझे इतकी नौटंकी झाला. सो सॉरी मी काही बोललेच नाही. आता मस्त ते पाणी दिस इज द मैजिक जो हर लड़की अपने घर में करती है. कसं मम्मा तुला खरंच पाणी आणलं यार मम्मी. तिला ताण लागली म्हणे रे म्हणून पाणी घेऊन गेलं. काय यार. काय झालं तुला काय झालं हो पाणी चाललं नाही लड्ड्याच्या खाली. बस 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 करता काय हे दाखव. हा साबुदाणा यात काय टाकलं मम्मा. आलू गोडेपाला आणि मिरच्या. हा कर मस्त मस्त पण गाईस मला आवडत नाही खास लागत नाही साबुदाण्याची उसळ कधी एक थोडीसा खातोस तो एखादा खा. हे बंद कर झोपते वेळेला उचल ग्लास आता घे ना. मस्त मम्मी आहे. हा आपला विषय होता मी जास्त खात नाही साबुदाण्याची उसळ म्हणून मी एक दोन घास खात असतो. ठीक आहे तुम्हाला दाखवी मला पाहून दाखवीत टाकलं. जेवायच्या वेळेस खायचे की आताच खायची. आता तर 8 वाजले. हा मग आता आता आताच खातो आता. आता काय तुझी आताच पाहिजे ना. आता जेवण नंतर करून 10 वाजता पहिले दुसरं खाऊन घेतो आता सगळेच जण खाऊन. ठीक आहे गरम गरम मग थंडी झाली की उसळ चांगल्या लागत. गरम गरम चांगली लागते. हा हा गाईस मी उसळ बनवली. मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नक्की मला शेअर करा तुम्ही मध्ये उसळ कशी झाली म्हणून मला मेसेज करा. रिप्लाय द्या मला. माझी मम्मी साधी आहे तिने मला समजत नाही. ठीक आहे जशी बोलली काय छान बोलली. चला आता आपण उसळ खाता नाही पाहू. आज कमी कर तो खात नाही पुराच कमी कर ना मला 2च मिनिटं बोलायचं आहे. त्याचं चेहरा पाहून घ्या. थोडी जास्त आहे 2 घासाची. खात म्हणजे चम्मच नाही आहे. चमची नाही. द प्रॉब्लेम ऑफ चम्मच. प्रत्येकाच्या घरी चम्मचचा प्रॉब्लेम असेलच रे. माझ्याही घरी आहे. काय होते भांडे घासताना चालले जातात ना. कोणी जर माझ्या घरी विजिट कराल तर प्लीज चम्मचचा सेट द्यायला विसरू नका.
बाबा मग त्याच्यात पाणी कोण केलं वाव याची लावली होती वाटते मग थंड वाटत आहे हे तर माझं पाणी मस्त आहे जेवण घेऊन झाला आता आम्ही वरता आलो झोपायला होप आज का ब्लॉग आपको पसंद आया होगा मिलेंगे हम नेक्स्ट ब्लॉग में बाय गाइस थैंक्स फॉर वॉचिंग किती